तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। ब्रह्मनाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न। ब्रह्मनाळ तालुका पलूस येथील ब्रह्मनाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जपले ऋणानुबंध। हा स्नेहमेळावा म्हणजे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी असाच होता। श्री आनंदमूर्ती महाराज मठाच्या पावनभूमीत ब्रह्मनाळ तालुका पलूस येथील ब्रह्मनाळ हायस्कूलच्या 1997-98 सालातील वर्ग मित्रमैत्रिणींचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला। तत्कालीन 10वीच्या मित्रांनी मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेकांना गहिवरून आले। ब्रह्मनाळ हायस्कूलच्या सभागृहात मान्यवर शिक्षकांच्या हस्ते देवी सरस्वती प्रतिमेचं पूजन करून या स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली। गत काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत मेळावा आपल्या गुरुजनांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाला। हायस्कूलच्या सन 1997-98 या सालातील 10वीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांना ग्रुपवर संघटित करून या मेळाव्याच्या चर्चा घडवून हा स्नेहमेळावा आयोजित करण्याचं आवाहन केलं। त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या तत्कालीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या स्नेहमेळाव्याचं नेटकं नियोजन केलं होतं। या स्नेहमेळाव्यासाठी आपल्या गुरुजनांना निमंत्रित करण्यात आलं होतं। सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते। अनेक वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेलं होतं। या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा व ओळख, परेड तसेच स्नेहभोजन व शाळेविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केलं। उपस्थित मान्यवरांनी या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपली मनोगत व्यक्त केली। यावेळी ज्येष्ठ शिक्षक रमजान तांबोळी म्हणाले, आजच्या युगात तरुण पिढी बिघडली असे म्हटले जाते, पण आमच्या ब्रह्मनाळ हायस्कूलची सन 1997-98 सालातील आमचे विद्यार्थी बिघडलेले नाहीत, तर चांगल्या संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे। यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले।